बांधवांनो, तुमच्यासाठी आत्ताची सगळ्यात महत्त्वाची अपडेट जी आलेली आहे ती म्हणजे पीक विम्याच्या संदर्भातली सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। ज्यांना पीक विमा मिळाला नाही त्या संदर्भातील बातमी आता आलेली आहे, ती म्हणजे मोठी अपडेट आहे, मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे 2 दिवसापासून पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकांमध्ये आता जमा होत आहे, परंतु तुम्हाला जर अजून पण पीक विमा बँकेच्या खात्यावरती जमा झाला नसेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे। तर आता बनलेले नवीन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे ही बातमी। ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही त्यांना उद्या गुरुवारी दिनांक 14 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजल्यापासून त्यांच्या बँकेमध्ये खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता समोर आली आहे। ज्यांच्या खात्यामध्ये बँकेच्या खात्यावरती पीक विमा आता दुपारी 1 वाजल्यापासून आजच सुरू होणार आहे किंवा उद्याही सुरू होणार आहे याची बातमी आता आलेली आहे आपल्याजवळ। पीक विम्याने पहिल्या टप्प्याचे वाटप जवळपास 12 जिल्ह्यांचे वाटप आता झालेले आहे। त्यामध्ये उद्या गुरुवारी 14 ऑगस्ट आहे आणि दुपारी 1 वाजल्यापासून परत एकदा पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी वाटप सुरू होणार आहे। या ठिकाणी आताच 5 मिनिटांपूर्वी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मीटिंग बसवण्यात आली होती। त्या ठिकाणी सर्व GR त्यांनी पीक विम्याचे काढले होते, कोणकोणते जिल्हे झाले त्याची ही माहिती त्यांनी घेतली। त्यानंतर आता तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आपण समोर घेऊन येत आहे। 12 जिल्ह्यामध्ये परत एकदा पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी वाटपास सुरुवात झाली आहे। त्यामुळे आता बँकेच्या खात्यावरती शेतकऱ्यांना आता परत एकदा पीक विमा जमा होणार आहे। तसेच यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत कोणत्याही व्हिडिओमध्ये आता कोणी सांगितलं नाही की पीक विमा तुम्हाला नेमकं किती मिळणार आहे, नेमकं कोणत्या पिकाला त्या ठिकाणी किती पीक विमा मंजूर होणार आहे आणि नेमकं तुम्हाला बाजरी पिकाचं पीक विमा मिळणार आहे की नाही, तुम्हाला त्या ठिकाणी गहू पिकाचं पीक विमा मिळणार आहे की नाही, तुम्हाला खरीप पिकाचं पीक विमा मिळणार आहे की नाही, कोणत्या पिकाचे पीक विमा मिळणार आहे याची सुद्धा आता लिस्ट यांनी जाहीर केली आहे। त्यामुळे बाजरी पिकाला विमा या ठिकाणी मिळणार आहे हे सुद्धा सांगणार आहे। ज्वारी पिकाला नुकसान झालं असेल 22-23 पासून ते 24 पासून ते 25 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी नुकसान मिळणार आहे। या पिका विमा जमा झालेला त्या तुम्हाला दिसणार आहे, कारण की यावेळी असं काही सरकारने केलं आहे जे म्हणजे 2022 पासून जे काही पिके तुमचे नुकसान झालं आहे ते 25 पर्यंत देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे। पण महत्त्वाचं म्हणजे आपल्या राज्यामध्ये सोयाबीन पिकाचं, कापूस पिकाची याची शेती खूप मोठ्या प्रमाणात केली जाते, परंतु 2022-23-24 पासून वर्षामध्ये सोयाबीन पिकाचं, कापसाचं नुकसान खूप झालेलं आहे। पण त्या पिका विमा भरला असेल, पण सर्व पिकांसाठी आता उद्या दुसरा टप्पा पण एकदा चालू केला आहे। पण उद्या दुपारी म्हणजे 14 ऑगस्ट दुपारी 1 वाजल्यापासून आता शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्पा पीक विमाचा मिळणार आहे असं खरोखर माहिती आता समोर आली आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, नेमकं कोणत्या पिकासाठी किती हजार रुपये पीक विमा मंजूर करण्यात आला आहे हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे सांगण्यात आलं आहे। जवळपास 90% शेतकऱ्यांना पीक विमाच्या बँकेच्या खात्यावरती तुम्हाला आता आलेला नाही आहे। त्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता 1 मिनिट घेऊन तुमचा मी इथं घेणार आहे। शेतकरी नाराज होत नाहीत, कारण शेतकऱ्यांना, आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा होत आहे, परंतु आपला का होत नाही? शेतकरी पीक विमा जमा झालेला नाही, तर त्या शेतकऱ्यांसाठी आत्ताची ही आनंदाची बातमी। पीक विम्याचा पहिला टप्पा संपून आता दुसरा टप्पा उद्यापासून चालू होणार आहे, तो म्हणजे गुरुवार 1 वाजल्यापासून तुम्हाला पीक विम्याचे पैसे आज जाहीर होणार आहेत। सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची अपडेट ही आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। बघा आता सगळ्यांनी महत्त्वाची अपडेट ही काय आहे, तर जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळाला तर अनेक शेतकऱ्यांच्या बँकामध्ये खात्यामध्ये पीक विमा व्हायरल म्हणजे जमा होत आहे। यावेळी शेतकरी चिंतेमध्ये होते, परंतु आमच्या साईडच्या घरामध्ये शेतकऱ्यांना, आमच्या भावाला वगैरे पीक विमा मिळाला, परंतु आम्हाला पीक विमा मिळाला नाही असं का? तर या ठिकाणी शेतकरी तक्रार करत होते, परंतु याचं उत्तर कृषी मंत्र्यांना माध्यमातून या ठिकाणी देण्यात आले। सर्व शेतकऱ्यांना महत्त्वाची सूचना या ठिकाणी देण्यात आली आहे। शेतकऱ्यांनी फक्त पीक विमा भरून ठेवलाय। 2022 ला त्यांनी पीक विमा भरला, तेव्हा 23 ला भरला असेल,
24लाही भरला असेल, परंतु शेतकऱ्यांना तेव्हा पीक विमा मिळाला नाही. सरकारकडे पीक विम्याचे पैसे करोड रुपये साठले होते. मग तुम्ही वाट कसली बघत होता? हो, पीक विमा आज येईल, मग उद्या येईल आणि परवा येईल असं म्हणत म्हणत माध्यमातून कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हे जे देशाचे कृषी मंत्री आहेत त्यांनी आता पीक विमा सोडल्याचं सांगण्यात आलं आहे. तशा प्रकारे त्यांनी जे बोललं होतं तशा प्रकारे त्यांनी सुद्धा पाळले. पण तशा प्रकारे त्यांनी खरोखर पीक विमा जमा होत आहे याची छाननी केली होती. मग यामुळे आता मित्रांनो तुम्ही विश्वास ठेवा, खरोखर पीक विमा जमा होत आहे. तुम्हाला पीक विमा वेळेवर मिळत आहे. कारण की इतके वर्ष वाट पाहूनही तुम्ही आतापर्यंत धीर धरला आहात. दुसरा टप्पा उद्या 14 ऑगस्टला चालू होणार आहे 1 वाजल्यापासून 12 जिल्ह्यामध्ये. 12 जिल्हे हे कोणते आहेत ह्याची पण यादी आपण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो 20,000 पीक विमा काल जमा झाला आहे. 25,000 पर्यंत झाला आहे आणि 30,000 पासून ते 35,000 पर्यंत झाला आहे. ज्या शेतकऱ्यांना वाटप झाले आहे 3,000, 5,000, 10,000 पर्यंत पीक विमा येऊ शकतो. शेतकऱ्यांना अगदी 30,000 रुपये पर्यंत पीक विमा मिळालेला आहे. हे विसरू नका. 1 वर्षाचं पीक विमा नाही तर 2022, 23, 24 पासून जे 2 ते 3 वर्षाचे थकीत तुमचे पीक विमा होतं एकत्रितरित्या सरकारने तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केला आहे. त्यामुळे कोणती काळजी करायची नाही. सर्व शेतकऱ्यांना इथे लक्ष देऊन बघायचं आहे. तुम्हाला हा पीक जो विमा जो दिलेला आहे शेतकऱ्यांसाठी एकत्र सर्व जिल्ह्यामध्ये एकदम जमा होत आहे. पण कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे की सध्या महत्वाचं सांगण्यात आलं आहे की तुम्हाला माहित आहे तुम्ही नमो शेतकरीचा PM किसान हप्ता घेत आहात. सर्व जिल्ह्यामध्ये सर्व प्रकारचे PM किसान क्षेत्र संपूर्ण देशामध्ये एकत्र पैसे येत आहेत. राज्यातील नमो शेतकरी योजना संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी एकत्र लाभ घेत आहेत. शेतकऱ्यांना दिला जातो, परंतु पीक विम्याचे पैसे तुम्हाला त्या ठिकाणी एकत्र डायरेक्ट बँकेमध्ये येत नसतात. त्याचं कारण म्हणजे पीक विमा सरकारच्या माध्यमातून तुम्हाला दिला जात नसतो. हे तुम्हाला पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आहे. कारण की जवळपास 32,000 कोटी कंपन्यांना आता त्या ठिकाणी कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी दिल्याची माहिती आहे. स्वतः सांगितलंय. म्हणजे 3200 कोटी म्हणजे 32,000 कोटी रुपये त्यांनी कंपन्यांना दिले. स्वतः त्यांनी डायरेक्ट त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँकेत टाकले नाहीत. म्हणजेच कंपन्यांना सरकारने हे पैसे तुमच्या बँकेमध्ये पीक विमा सोडतात तर ते DBTच्या माध्यमातून हा पीक विमा सोडतात. तर तुम्ही पहिल्यांदा लक्षात ठेवा की DBT म्हणजे काय. DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर. म्हणजेच तुमच्या डायरेक्ट बँकेच्या अकाउंटमध्ये हा पीक विमा जमा होतो. परंतु या ठिकाणी बँकांचा एक नियम असतो, DBTचा एक नियम असतो. यामध्ये म्हणजे 35 लाख ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना एका दिवसामध्ये आता 35 लाख शेतकऱ्यांनाच हा पीक विमा बँकेमध्ये असतो. त्यामुळे तुम्हाला अनेक पीक विमा मिळाला नाही. त्यामुळे तुम्ही आता जर पीक विमा मिळाला नसेल तर तुम्हाला उद्या दुपारी म्हणजेच दुपारी 1 वाजल्यापासून परंतु एका पीक विमाला दुसरा टप्पा हा सुरू झालेला आहे. आत्ताच सांगत आहे बँकेच्या खात्यावरती हा जमा होणारा असल्याची मोठी अपडेट आहे. पण 100% शेतकरी पीक विमा जमा होत आहे की नाही याची चौकशी सुद्धा सरकार करत आहे. तिसरीकडून सरकारने ठिकाणी बघण्यात आलंय. सरकारना पैसे दिले आहेत की कंपन्यांनी पैसे बँकेमध्ये सोडले, परंतु बँकांना काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक विमा त्यांचा आता थांबलेला होता. पण त्यांनी बँकेमध्ये आता त्वरित त्यांनी सांगण्यात आलं आहे की आपला मेसेज शेतकऱ्यांना लवकरात लवकर पोहोचला पाहिजे. कारण प्रत्येक शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला पाहिजे. शेतकरी चिंतेमध्ये होत असतो. पण महत्वाचं म्हणजे पीक विमा लवकर बँकेमध्ये येण्यासाठी तुम्हाला महत्वाची कामे सुद्धा करावी लागणार आहेत. काल आज तुम्हाला कोणकोणत्या बँकामध्ये हा पीक विमा जमा झाला आहे जेणेकरून उद्या गुरुवार आहे, उद्या 1 वाजता बँकेमध्ये पीक विमा लवकरात लवकर जमा होणार आहे. त्यामुळे आता इथे पुढे बघायचं आहे की बँकेमध्ये तुम्ही जमा झालेला हा पीक विमा लवकरात लवकर तुमच्या बँकेमध्ये वितरित करण्याचं काम सरकार तर करत आहे. पण तुमचं बँक आहे ते तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करेल का? तर भारतीय स्टेट बँक इंडिया, SBI बँक, स्टेट ऑफ म्हणजे बँक ऑफ इंडिया आणि असेच काही खूप बँक आहेत. जिल्हा मध्यवर्ती पण बँक आहे. यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं खातं या बँकेमध्ये आहे. पीक विमा काल पण मिळाला आहे. पण आज सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा मिळणार आहे. परंतु तुम्हाला पीक विमा अजून मिळाला नसेल
उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर हा 100% उद्या नाही तर परवा लागू शकतो। याचा तिसरा टप्पा पण होणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करायचं काही कारण नाही आहे। यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा जमा झाला असेल तर सरकारच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना काल आज पीक विमा जमा झाला नाही, महत्त्वाचे 2 कामे करून घ्या, जेणेकरून तुम्ही आता बँकेचा पीक विमा जमा होईपर्यंत तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही जर ही कामे बाकी राहिली असतील तर लवकरात लवकर करून घ्या। विमा रिटर्न आहे असा कंपनीकडे जातो, त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होतो, म्हणजे त्यामुळे पीक विमा मिळत नाही। नेमकं काय काम तुमची बाकी राहिली असतील तर आता लक्ष देऊन बघायचं आहे। पुढची बँक खातं म्हणजे बँकेमध्ये पीक विमा त्या ठिकाणी काल आज जमा झाला आहे, पण ती बँक म्हणजे महाराष्ट्र बँक जवळपास 90% शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बँकेमध्ये खातं असते, पण जे महाराष्ट्र बँकेमध्ये जर खातं उघडलं असेल तर तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे। विमा जर तिथं आला असेल तर विमा मिळणार नाही असं म्हणत होते, पण सरकारच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो खरोखर पीक विमा लवकरात लवकर तुम्हाला मिळतो, कारण की इथूनच लवकर सोडला जातो। काल आज पीक विमा जवळपास त्या ठिकाणी 14 ते 15 जिल्ह्यामध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जवळपास 20, 30, 35 हजार असे सोडलेले आहेत। हा एका वर्षाचा पीक विमा नसून 2-3 वर्षाचे थकीत मिळालेले आहे। आता बघा तुम्ही, इथं महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या बँकेचं खातं जे महाराष्ट्र बँक म्हणजे असेल, स्टेट बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल अशा सर्व बँकांना काल आज पीक विमा जमा झालेला होता, परंतु त्यांनी स्थगित करून ठेवलेलं, पण काहींना मिळाला नव्हता, आता काहींना मिळत आहे। म्हणजेच बँका पण आता त्यांच्या सोयीनुसार नाही तर त्यांना लवकरात लवकर ट्रान्सफर करायचा वरून आदेश दिले होते, त्यामुळे त्यांनी हळूहळू ट्रान्सफर करत आहे। एकदमच लोड आल्यामुळे त्यांनाही समजेनासं झालंय, त्यामुळे बँकांना सुद्धा लोड येत आहे, त्यामुळे तुम्ही थोडा वेळ घ्या। दुसरा टप्पा म्हणजे जर 12 जिल्ह्यामध्ये जो पीक विमा जमा होत आहे त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून 12 जिल्ह्याची लिस्ट माध्यमातून काढण्यात आली होती, जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे असं सरकारच्या माध्यमातून स्पष्ट सांगितलंय। 2 ते 3 महिन्याचं पाठीमागे फार्मर आयडी काढून घ्या, परंतु शेतकऱ्यांनी काय काढला नव्हता, त्यामुळे त्याआधी त्यांचे पीक विमा मिळाले पण नाही, इथून पुढे मिळणारही नाही। लवकरात लवकर पीक म्हणजे फार्मर आयडी जो सांगितला होता 100% काढून घ्या। जर 12 जिल्ह्यामध्ये ते वितरित झाल्यामुळे जर तुम्हाला पीक विमा मिळत नसेल तर हे लवकरात लवकर करून घ्यायचं काम तुम्ही तुमच्या हातात आहे। 10 वर्षाआधी तुम्हाला जर आधार कार्ड जुना असेल तर नवीन अपडेट करून घ्यायचा, हाही प्रॉब्लेम तुम्हाला आधीही सांगितलाय, प्रत्येक व्हिडिओमध्येही सांगत आहे। जन्माची तारीख असू दे, तुमचं नाव असू दे, तुमचा पत्ता असू दे, जर चुकला असेल तेही आधार कार्डवर बदलून मिळतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेन पॉईंट म्हणजे तुम्ही जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक केलं नसेल तर तेही आता लिंक करून घ्या, म्हणजे कामे केली तुम्ही बिंदास राहा, म्हणजे तुम्हालाच पीक विमा उद्या दुपारी तुमच्या बँकेमध्ये जमा होऊ शकतो। 12 जिल्हे म्हणत असाल तर 12 जिल्ह्यांची नावे हे तुम्हाला आता सांगणार आहे। जिल्हा बघा पाण्यात म्हणजे तडपणार नाही तुम्हाला, म्हणजे तो मिळणार आहे जिल्हा, म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला तर पैसे या जिल्ह्यातून चालू होणार आहेत। म्हणजेच बघू शकता आता पहिला जिल्हा त्यांनी सांगितलेला आहे तो वरून आलेल्या लिस्टनुसार लातूर जिल्हा जो आहे तिथं पीक विमा लवकरात लवकर जमा होणार आहे, आणि दुसरा जिल्हा जो आहे चंद्रपूर, त्यानंतर तिसरा जिल्हा सांगत आहे तोपर्यंत बघा इथे छत्रपती संभाजीनगर, तिथे सुद्धा चौथा जिल्हा जो आहे तो कोल्हापूर आहे, नंतर 5वा आहे सांगली आहे, त्या ठिकाणी पीक विमा लवकरात लवकर जमा होण्याचं काम चालू केलं आहे। 2 दिवसात उरलेले पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे। या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे या ठिकाणी सोलापूर जिल्हा पण आहे, त्या ठिकाणी रत्नागिरी सुद्धा आहे, रायगड सुद्धा आहे, सिंधुदुर्ग सुद्धा आहे, या ठिकाणी बीड जिल्हा पण आहे, असे बुलढाणा पण आहे, या ठिकाणी अकोला, वाशिम, या ठिकाणी दुपारनंतर या ठिकाणी पैसे जमा होण्याचं काम सुरू होणार आहे। आणि तुम्ही आता सर्व जिल्हे बघितला सुद्धा असाल, या ठिकाणी कोणता जिल्हा राहिला नाही, 12 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यामध्ये तुमचे हे पैसे पीक विम्याचे लवकरात लवकर सरकार वितरित करणार आहे। 2 ते 3 दिवसामध्ये मिळण्याची शक्यता सुद्धा वर्तवलेली आहे। तरीही मित्रांनो काळजी करू नका, हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि तुमच्या जवळपास शेतकऱ्यांना तुमच्या जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्यातून बोलत असाल नक्की आम्हाला कमेंट करून सांगा, आणि पीक विमा आला असेल तर नक्की कमेंट करा। चला तर व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण ठरला असेल तुमच्यासाठी, आणि हा व्हिडिओ महत्त्वाचाच ठरणार आहे कारण की पीक विम्याचा आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच पाहिजे। चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर धन्यवाद।